नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 7 जुलैचा रिव्ह्यू. आजचा एपिसोड खूप जबरदस्त आणि धमाकेदार असणार आहे मंडळी, शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय अवनीची आई संगीता अवनीला विचारते, हा कोण आहे? धन्या सांगतो, मी धनेश, वहिनींचा सगळ्यात धाकटा दीर. धन्या म्हणतो, तुम्ही आई ना? चेहरा बघूनच ओळखलं मी तुम्हाला. मग धन्या त्यांना नमस्कार करायला जातो. संगीता म्हणते, नाही राहू देत. मग त्या अवनीला म्हणतात, चल अवनी आतमध्ये. त्या अवनीला आतमध्ये घेऊन जात असतात. मागे धन्या देखील जात असतो, पण त्या म्हणतात, तू थांब इथेच. अवनी म्हणते, अगं आई असं का? तेव्हा संगीता म्हणते, ज्यांनी आमची मुलगी आमच्यापासून दूर नेली, मी त्याचं आदरातिथ्य करणार नाही. मग धना म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही आहे, काही हरकत नाही माझी, राहू देत. अवनी बहिणी, तुम्ही जा ना आतमध्ये, आणि काही लागलं ना तर हाक मारा मला, मी इथेच थांबतो आहे, मी इथं. अवनी समजावत असते, आई अगं प्लीज असं नको करूस. मग संगीता म्हणते, तू सर्टिफिकेट घ्यायला आली आहेस ना? धन्या म्हणतो, हो बरोबर आहे, सर्टिफिकेट घ्यायचे आहेत ना फक्त. या तुम्ही, या घेऊन या. मग तो अवनीकडे बॅग देतो आणि अवनीला म्हणतो, जावा तुम्ही, घेऊन या तुम्ही. अवनी मग धन्याकडून बॅग घेते आणि आतमध्ये जाते. अवनीला वाईट वाटत असतं, कारण धन्या एकटाच मागे थांबलेला असतो ना, त्यामुळं. पण ती आज जाते. धन्याला देखील थोडं वाईट वाटत असतो, तो थांबतो तिथेच. मग अवनी जेव्हा तिच्या घरात एंट्री करते तेव्हा तिला तिचे जुने दिवस आठवायला लागतात. म्हणजेच तिने खूप मेहनत करून मिळवलेलं गोल्ड मेडल जेव्हा तिला मिळालेलं असतं तेव्हा ती खूप खुश असते. आणि सगळ्यात अगोदर ते तिनं तिच्या वडिलांना दाखवलेलं असतं आणि ती त्यांच्या मिठीत असते. तिनं जे गोल्ड मेडल मिळवलं होतं ते फक्त तिच्या वडिलांसाठी मिळवलं होतं आणि तिने ते बोलूनही दाखवलं होतं तिच्या वडिलांना, हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. बाबा, तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मी हे गोल्ड मेडल मिळवू शकले, पण आता तो विश्वास राहिलेला नसतो. अवनी सगळं घर न्याहाळत असते. तिला तिचे जुने दिवस आठवत असतात. तेव्हा संगीता तिला म्हणते, अवनी काय ग, काय मिळवलंस तू हे सगळं करून? संगीता हे सगळं झाल्यानंतर पहिल्यांदाच तिला भेटत असते. अवनी म्हणते, आई प्लीज नको ना, हा विषय काढू नकोस. मी फक्त. तितक्यात वरून चंद्रकांत आणि महेश येतात. चंद्रकांत म्हणतात, सर्टिफिकेट घ्यायला आली आहेस का तू? अवनीला धक्काच बसतो आणि स्वातीसाठी हे अनपेक्षित असतंच. स्वातीने अवनीला सांगितलेलं असतं की तिचे वडील आणि महेश घरात नाही आहेत, त्यामुळं तिला खूप धक्का बसतो त्या दोघांना पाहून. चंद्रकांत खाली येतात आणि म्हणतात, सर्टिफिकेट न्यायला आली आहेस ना? मग ते काही शांत होतात, थोडा वेळ पॉज घेतात आणि महेशला डोळ्यांनीच खुणवतात. महेश जाऊन सगळे दरवाजे बंद करतो. पहिल्यांदा मेन डोअर तो बंद करतो. अवनी म्हणत असं, हे काय करताय तुम्ही? इकडे धन्या दाराच्या बाहेरच उभा असतो. धन्याच्या तोंडावरच दरवाजा बंद केला जातो, पण धन्याच्या काही लक्षात येत नाही आणि तो म्हणतो, ठीक आहे. तो साईडला जाऊन थांबतो. इकडे चंद्रकांत दुसरा दरवाजा देखील बंद करतात. अवनीला काही कळत नाही. ती म्हणत असते, तुम्ही दार का लावताय? काय काय चाललंय काय तुमचं? काय करताय तुम्ही? मग अवनी स्वातीला म्हणते, वहिनी तू तर म्हणाली होतीस दादा आणि बाबा घरी नाही आहेत म्हणून. बिचारा स्वातीचा इथे बकरा केलेला असतो संगीता, चंद्रकांत आणि महेशने. स्वाती म्हणते, अगं नाही हो, बाबा नव्हतेच, पण ती पुढे काही बोलू शकत नाही, त्यामुळे ती शांत बसते. पुढे चंद्रकांत म्हणतात, बापाची इब्रत मातीमोल करून तू काय मिळवलंस? काय मिळवलंस काय ग तू? काय मिळवलंस तू त्या भिकारड्या ड्रायव्हर बरोबर लग्न करून? दिवसभर मोलकरणीसारखी कामं करत असतेस तिथं. हां, दिवसभर तिथे चुलीमध्ये तोंड खुपसून बसलेली असतेस. चांगले आहे ना, सोन्यासारख्या आयुष्याची राख रोंगळी करून घेतली आहेस तू. अवनीला कळत नाही हे त्यांच्यापर्यंत कुठलं कळालं किंवा हे खोट्या बातम्या कुठून आल्या. त्यामुळे अवनी म्हणते, बाबा हे तुम्हाला कुणी सांगितलं? कुणी सांगितलंय तुम्हाला हे? चंद्रकांत म्हणतात, चंद्रकांत देशमाने म्हणतात मला. तुझ्या घरात जरा खुट्ट जरी झालं ना तरी मला लगेच कळतं. हां, कळलं का? मला विचारतीयस, तुझ्या घरचे तुला कसे वागवतात हे काही मला माहीत नाही? आम्हाला काही कळत नाहीये? की सगळे शांत असतात, फक्त चंद्रकांत बोलत असतात. चंद्रकांत पुढे म्हणतात, चांगलं त्या विवानबरोबर तुझं लग्न लावून देत होतो. सुखात त्या परदेशात जाऊन नांदली असतीस, त्या कॅनडामध्ये राणीसारखी राहिली असतीस. सगळेजण बघतच असतात. मग पुढे चंद्रकांत म्हणतात, पण नाही, तुला असली अवदस आठवली ना.
अवनी म्हणते, बाबा लग्नाशिवाय दुसरा कोणताच विषय नाही आहे का तुमच्याकडे? अरे 1000 वेळा सांगितले तुम्हाला, लग्न प्रायोरिटी नाही आहे माझ्यासाठी. मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. अवनी खूप आततिडकीने सांगत असते, पण चंद्रकांत काही ऐकायला तयार नसतात. स्वातीला खूप वाईट वाटत असतं अवनीचं. चंद्रकांत अवनीवर खूपच चिडतात आणि ते म्हणतात, स्वप्न पूर्ण करायची आहेत तुला? स्वप्न पूर्ण करायचे आहेत? बोल बोल, तुला काय करायचंय काय? काय करणार आहेस? घर बांधायचंय, स्वतःची फर्म उभी करायची आहे का तुला? चल, आत्ता मी तुला करून देतो, काय हवं ते करून देतो. पण अवनी म्हणते, तेच तर नको आहे ना मला. सगळेजण अवनीकडे बघायला लागतात, एवढं सगळं मिळत असताना अवनी का असं करतीये? अवनी म्हणते, बाबा मला माझ्या स्वतःच्या हिमतीवर फर्म उभी करायची आहे. महेश देखील हे सॉरी चंद्रकांतच्या पावलावर पाऊल ठेवूनच असतो ना, त्यामुळे तो म्हणतो, अवनी फर्म उभी करण्यासाठी ना मोठे भांडवल लागतं, पैसे लागतात. कोण देणार आहे तुला पैसे? कोण देणार आहे? तो तुझा भिकारडा ड्रायव्हर नवरा देणार आहे पैसे तुला? अवनी म्हणते, अरे काय नवरा नवरा नवरा, अरे या तुम्हाला जसं वाटतंय ना तसं नाहीये. ती खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते की तिचं लग्न खोटं आहे, पण कोणी ऐकायलाच तयार नसतं. चंद्रकांत पुढे म्हणतात, हो का? मग आमचे डोळे फुटलेत का आमची बुद्धी घाण ठेवली आहे आम्ही? पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जे पाहिलं ते काय होतं मग? अवनी म्हणते, अहो बाबा ती समजावत असते, पण चंद्रकांत तिला बोलूच देत नाहीत. ते पुढे म्हणतात, त्यात ते गावभर होर्डिंग्स लावली होती, त्यांनी रिसेप्शन घातलं होतं तुमचं. लायकी नसताना रिसेप्शन घातलं होतं, त्याचं काय? हे सगळं काय होतं काय मग? चंद्रकांत पुढे म्हणतात, तुझा चॉईस इतक्या खालचा लेवलचा असेल ना असं वाटलं नव्हतं मला. बघून बघून काय बघितलंस तू? तो भिकारडा ड्रायव्हर कसला सुख देणार आहे? कसलं सुख देणार आहे तो तुला? फालतू मामूला ड्रायव्हर तो? अवनी म्हणते, परत तेच. ती खूप रडत असते. बाबा याच गोष्टींमुळे ना मी घर सोडून गेले होते. चंद्रकांत म्हणतात, आणि गेलीस कुठे मग? त्या उंदराच्या घरात? उंदराच्या बिळात? अरे त्या घराला ना कुठेही हात लावला ना भसाभसा माती कोसळते. हे सगळं आहे ना चंद्रकांतना त्या व्हिडिओमुळे कळत असतं आणि त्यामुळे ते चिडून बोलत असतात अवनीला. ते अवनीला पुढे म्हणतात, कसलं सुख मिळणार आहे तुला तिथं? काय मिळणार आहे तुला तिथं? काय शोधायला गेलीस काय तू तिथे? अवनी काही न बोलता फक्त रडत असते. मग चंद्रकांत तिला म्हणतात, बास झालं आता. आता हे अश्रू ढाळणं वगैरे सगळं बास. आता यापुढे मी सांगेन तसंच वागायचं. आणि त्या ड्रायव्हरला सोडशिट्टी द्यायची आणि ते महेशला सांगतात, महेश त्या घराचं काय करायचं ते करून घे तू. त्यांनी ऑलरेडी प्लॅन केलेलं असतो ना त्यांना मारायचा. महेशला पुढे म्हणतात ते, आणि ते घटस्फोटाचे पेपर्स तयार करून घे. महेश देखील म्हणतो, हो लगेच करून घेतो मी. आणि पुढे ते अवनीला म्हणतात, ह्याच्यानंतर तू विवांशी लग्न करायचं. अवनी चंद्रकांतकडे पाहायलाच लागते. चंद्रकांत म्हणतात, नशीब तुझं एवढं सगळं होऊन सुद्धा तो बिचारा मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. विवांमध्ये येऊन खूप रडून वगैरे गेलेला असतो ना, ड्रामा करून गेलेला असतो. चंद्रकांत म्हणतात, तेव्हा विवांशी लग्न करायचं, कॅनडात जायचं आणि सुखानं नांदायचं. अवनी म्हणते, काय म्हणजे पुन्हा तेच? चंद्रकांत म्हणतात, अवनी तू निवडलेल्या त्या ड्रायव्हरपेक्षा ना विवान 1000 पटीने चांगला आहे. पण अवनी ठामपणे तिचा निर्णय सांगते, ते बाबा शक्य नाही आहे. सगळेजण अवनीकडे पाहायला लागतात. अवनी इतकी कशी बोलायला लागली? अवनी पुढे म्हणते, बाबा याच जन्मात काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा हे शक्य नाही आहे. त्या विवांशी लग्न मी नाही करणार आहे. ती खूप ठाम असते तिच्या मतावर. अवनी मग तिची बॅग घेऊन जायला निघत असते. ती म्हणते, मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. चंद्रकांत खूप चिडतात आणि तिच्यावर ओरडतात, बास झालं तुझं आता. पण अवनी कसली ऐकते? ती खूप ठाम निश्चयी असते ना. ती म्हणते, बास बास का बास बाबा? तिचंही बरोबरच आहे ना. ती म्हणते, का? माझ्या स्वप्नांची वेळ आली की बास? मला शिकायचं आहे, मला करिअर करायचं आहे असं म्हटलं की बास? का बास करायचं मी? सांगा ना बाबा, का बास करायचं मी? बाबा तुम्हाला माहिती आहे ना मी किती मेहनत केली आहे याच्यासाठी. रात्र रात्र जागून मी ड्रॉइंग शीट कंप्लीट केलेत. पहाटे 5-5 पर्यंत मी मॉडेल्स बनवलेत. कपड्यांना रंग, हाताला फेविकॉल, डोळ्याखाली काळी वर्तुळे घेऊन मी कॉलेजला जायचं. पाहिलंय ना तुम्ही? चंद्रकांत आणि संगीता खूप आश्चर्याने अवनीकडे पाहत असतात. तिने कधी हे बोलून दाखवलेलं नसतं. पुढे अवनी म्हणते,
असंच नाही मिळालेलं आहे मला हे गोल्ड मेडल. मेहनत केली आहे मी त्याच्यासाठी. बाबा मी खूप मेहनतीने शिकली आहे आणि अजूनही शिकायचं आहे मला. चंद्रकांत म्हणतात, शिक ना मग. शिकायचंच आहे ना तुला? तर शिक. मुलगी शिकली आणि ही अशी प्रगती झाली. ते खूप रागाने अवनीशी बोलत असतात. ते पुढे म्हणतात, सातत्याने ते गोल्ड मेडल मिळवलं त्याच्याबद्दल बोलतीयेस ना तू? सतत ते बोलून दाखवतेस. काय काय किंमत आहे गं त्याची बाजारामध्ये? अवनीच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण त्याची किंमत काढलेली असते तिच्या वडिलांनी. ते पुढे म्हणतात, साधं गोड सोन्याचं पाणी लावलेलं फालतू मेडल आहे ते. बाजारामध्ये विकायला गेलीस ना, दीड दमडीची किंमत येईल त्याला. कळलं का तुला? पुढे म्हणतात, हे जे तू काही सर्टिफिकेट मिळवलेस ना, हे जे काही शिकली आहेस ना, हे सगळं आहे ना, ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे शिकली आहेस. चंद्रकांतमध्ये खूप मीपणा, अहंकार असतो. संगीता त्यांच्याकडे पाहत असते. मग पुढे चंद्रकांत म्हणतात, त्याच्यासाठी जो खर्च करावा लागला ना, अवाढव्य फीस भराव्या लागल्यात ना, त्या मी भरलेत मी. तुझ्या बापानं भरलेत. लक्षात ठेव. मी होतो आणि म्हणून तू फक्त हे शिकू शकली आहेस. स्वतःच्या पायावर उभं राहू शकली आहेस तू. लक्षात ठेव. आणि एक गोष्ट आता कन्फर्म, विवानशी लग्न करायचं आणि कॅनडाला जायचं आणि तिथं गेल्यानंतर जे तुला शिकायचे, जे तुला करायचंय ते सगळं काही तिथं गेल्यानंतरच करायचं. ही माझी अट आहे. अवनी खूप हतबल झालेली असते. हे सगळं जे काही तिनं केलं होतं, घरातून बाहेर जाणं किंवा विवांशी लग्न, तिला हे करायचं नसतं हे एवढंच तिच्या डोक्यात असतं आणि तिची स्वप्न पूर्ण करायची असतात. त्याच्यासाठी तिनं हे सगळं केलेलं असतं. पण अजूनही चंद्रकांत काही मागे हटायला तयार नसतात. त्यांना विवांशीच अवनीचं लग्न लावून द्यायचं असतं. अवनी म्हणते, का बाबा? त्या विवांच्या सोबतीनेच का? तुम्हाला तुमची मुलगी एवढी लेचीपेची वाटली आहे का? तिनं कुठल्या फॉरेन रिटर्न हार्टलेस मॅनरलेस माणसाशी लग्न करून तिची स्वप्न पूर्ण करावीत? अशा माणसाचा आधार घ्यावा? तुम्हाला तुमच्या मुलीवर, तिच्या कर्तृत्वावर जराही विश्वास नाहीये का? ती त्यांना प्रश्न विचारत असते. चंद्रकांत पुढे म्हणतात, हो, नाहीये माझा विश्वास. जो विश्वास होता ना तुझ्यावर, तो तू सगळा धुळीला मिळवलीयेस. विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, पण स्वप्न, करिअर याच्या आड जाऊन ना तू ही थेर केलीस. त्या भिकारड्या ड्रायव्हरशी लग्न केलंस तू. अवनी खूप रडत असते. चंद्रकांत पुढे म्हणतात, त्यामुळे ना माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही राहिलेला आहे आणि त्यासाठी आहे ना तू पात्रच नाहीयेस. अवनी पुढे म्हणते, का? मुलगी आहे म्हणून? का? का की तुमचं ऐकलं नाही म्हणून? अवनीला कळतं की तिचे वडील काही तिचं ऐकणार नाहीत. त्यामुळे ती म्हणते, बाबा तुम्ही माझे सर्टिफिकेट्स द्या आणि मला जाऊ द्या. मला विवान काय, कुणाच्याच आधाराची गरज नाहीये मला. मला माझ्या स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे. चंद्रकांतीला तिचे सर्टिफिकेट्स दाखवून म्हणतात, हे हे गोल्ड मेडल ते आहे ना माझ्यामुळं मिळालंय. कळलं? माझ्या आधारामुळं मिळालंय. कळलं का? आणि तू आता सांगतेस ना मला कुणाच्या आधाराने जायची गरज नाहीये, आधाराने जगायचं नाहीये. आधाराशिवाय मला मोठं व्हायचंय. ठीक आहे. ठीक आहे ना. सगळे हे आधार आहेत ना, मी ते आता काढून घेतोय तुझे. सगळे आधार आहेत ना तुझे, ते काढून घेतोय. बापाचा आधार, बापाच्या पैशाचा आधार, या घराचा आधार, सगळे आधार मी तुझे आता काढून घेतोय. सगळेजण चंद्रकांतकडे बघायला लागतात आश्चर्याने. चंद्रकांत असे काय करणार आहेत? कारण कुणाला काही याची कल्पनाच नसते. इथे चंद्रकांत मुलीला साथ देण्याऐवजी, तिचं ऐकून घेण्याऐवजी ते त्यांचा अहंकार इगोमध्ये आणत असतात. त्यामुळं ते खूप टोकाचं पाऊल घेतात. पुढे मग चंद्रकांत सोफा हलवतात. अवनीला काही कळत नाही. अवनी विचारते, बाबा बाबा काय करताय तुम्ही? चंद्रकांत मग तिथला डस्टबिन घेतात पुढे. सगळेच घाबरलेले असतात. ते चंद्रकांतकडे बघत असतात. अवनी विचारत असते, बाबा बाबा काय करताय काय तुम्ही? तिला टेन्शन यायला लागतं, भीती वाटायला लागते. चंद्रकांत म्हणतात, तुला आधाराशिवाय जगायचं आहे ना? तुला बापाचा आधार नको, डिग्रीचा आधार नको. मग ते ओरिजिनल फक्त त्यांच्याकडे ठेवत असतात आणि काही थोडेसे संगीताकडे देत असतात. अवनी म्हणत असते, बाबा नाही, नको नको बाबा प्लीज. बाबा तुम्ही असं करू नका, प्लीज बाबा करू नका. चंद्रकांत त्यांच्या हातात असलेल्या लायटरनी त्या सर्टिफिकेटना जाळ लावतात.
अवनी खूप रडायला लागते, खूप गयावया करत असते. बाबा प्लीज नका असं करू. मग महेश तिला पुढे जाऊ देत नसतो, ते तिला मागे खेचत असतो. अवनी खूप रडत असते, बाबा प्लीज प्लीज नका असं करू बाबा, माझे सर्टिफिकेट आहेत ते. तिच्या वडिलांनी तिची स्वप्न जाळायचा प्रयत्न केलेला असतो इथे. संगीता मात्र काहीही बोलत नाही. ती संपूर्णपणे चंद्रकांतच्या बाजूने असते. त्यांनाही अवनीने विवांशीच लग्न करावं असं वाटत असतं. स्वातीला मात्र फार वाईट वाटत असतं. अवनीचे सर्टिफिकेट, अवनीची स्वप्न, अवनीचं करिअर सगळं काही चंद्रकांत धुळीला मिळवायचा प्रयत्न करत असतात. चंद्रकांत पुढे एक एक सर्टिफिकेट जाळत असतात. ते एक एक जाळत असताना सर्टिफिकेट म्हणत असतात, हा तुझा डिग्रीचा आधार काढून घेतला आणि हा आता तुझा गोल्ड मेडलचा आधार काढून घेतला. सगळं काही आता हे स्वाहा. अवनी खूप प्रयत्न करत असते महेशच्या तावडीतून सुटायचा आणि तिचे सर्टिफिकेट वाचवायचा, पण महेशने तिला खूप घट्ट पकडलेलं असतं. खूप छान जबरदस्त सीन घेतलेले आहेत मंडळी आजच्या भागात आणि खूप छान डायलॉग आहेत आणि ॲक्टिंग तर कमालच केलेली आहे या सर्व कलाकारांनी. आणि आपले रिव्ह्यू पण आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढे इकडे धन्या बाहेर उभारलेला असतो. आतमध्ये काय चाललंय याची पुसटशी कल्पना देखील धन्याला नसते. मग धन्याला राजाचा फोन येतो. धन्या म्हणतो, हां बोल तर राजादा. राजा म्हणतोय, कुठं आहेस रे? धन्या म्हणतो, मी तर वहिनींच्या अंगणात आहे. वहिनींचं घर लयच मोठं आहे रे राजादा, लय भारी आहे बघ. राजा म्हणतो, ए धन्या, तू तिथं घर बघायला गेलायस का वहिनींच्या बरोबर मदतीला गेलायस? तुझी वहिनी कुठे आहे रे? धन्या म्हणतो, अरे त्या त्यांच्या आईसोबत आतमध्ये गेलेत. मग राजा म्हणतो, तू बाहेर काय करून राहिलाय रे? धन्या, तू कशासाठी गेलाय तिकडं? वहिनीच्या आधारासाठी गेलायस ना? अरे टेन्शन सिच्युएशनमध्ये तिला आधार नको का द्यायला? धन्या म्हणतो तसं, अरे त्याचं काय झालं? राजा म्हणतो, अरे दारं खिडक्या पण लावून घेतलेत त्यांनी. धन्या म्हणतो, होय. अरे पण मला एक सांग, तुला कसं काय कळलं हे सगळं? त्यांनी दारं आणि खिडक्या आतमध्ये बंद केलेत ते. आणि इथे आपल्या हिरोची, आपल्या सिरियलच्या हिरोची एंट्री दाखवलेली आहे मंडळी. राजा फोनवर बोलत बोलत त्याच्या मागे मागेच येत असतो. मग राजा म्हणतो, ए तुझ्या मागेच आहे मी. धन्या म्हणतो, तू माझ्या पाठी आहे हे मला माहिती आहे. तू माझ्या पाठी कायमच असतोस. पण तुला हे कसं कळलं? आतनं त्यांनी दारं खिडक्या बंद केलेत ते. राजा मग मागे येऊन त्याला पाठीवर एक धप्पा देतो. मग राजा धन्या मागे वळून बघतो, अरे तू खरंच आला रे माझ्या मागे पाठी? मग राजा विचारतोय, वहिनी आत आणि तू बाहेर काय करून राहिला रे? धन्या सांगायला लागतो जे काही प्रकार घडला ते. अरे त्यांच्या आईने आहे ना एंट्री नाही, ते आदरातिथ्य वगैरे काही नाही. राजा त्याला ओरडतो आणि म्हणतो, तू इथं आदरातिथ्यासाठी आलायस का काय? मग धन्या मान हलवायला लागतो. राजा त्याला म्हणतो, कशाला मान हलवतोयस, चल चल आत बघूया, चापटळीन ना असं तुला. मग ते दोघे दरवाजावर जातात. आतमध्ये अवनीच्या रडण्याचा आवाज येत असतो. अवनी चंद्रकांतला खूप गयावया करत असते, बाबा प्लीज प्लीज नका असं करू नका ना प्लीज. मग राजाला तो आवाज येतो. राजा तिथून दारातून बघत असतो. दारातून काही दिसत नसल्यामुळे तो खिडकीत जातो. त्याला खिडकीतून दिसायला लागतं. राजा ओरडायला लागतो, अरे काय काय करताय काय तुम्ही? का सर्टिफिकेट जाळताय अवनी मॅडम? मग तो महेशला म्हणत असतो, ए सोडा सोडा त्यांना, सर्टिफिकेट जाळू नका. आतमध्ये अवनी आणि बाहेर राजा चंद्रकांतला खूप विनवण्या करत असतात, पण चंद्रकांत काही ऐकायचं नावच घेत नसतात आणि महेश अवनीला सोडत नसतो. राजा पहिल्यांदाच फ्रंटचा दरवाजा ढकलून किंवा तोडून आत जायचा प्रयत्न करत असतो, पण ते काही शक्य होत नाही. चंद्रकांत मात्र त्यांचं काम चालूच ठेवत असतात. ते एक एक सर्टिफिकेट जाळत असतात आणि त्यांना गयावया करत असते. मग राजा त्यांच्या मागच्या दरवाजाकडे जातो. काय कमाल सीन घेतलेत मंडळी, टीव्हीवर नक्की पहा, तुमची पापणी देखील हलणार नाही. इतके छान सीन घेतलेले आहेत. राजा मग त्यांच्या मागच्या दरवाजा येऊन ढकलत असतो. तो ते मोडून आतमध्ये यायचा प्रयत्न करत असतो. इकडे चंद्रकांत आणि संगीता बाकी सगळ्यांना कळत असतात की इकडे राजा येऊन ते दार मोडण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला राजाला ते निघत नाही, पण तो एकदम जोराचा धक्का देतो आणि मग दरवाजा आत उघडतो आणि मग तो आतमध्ये येतो. चंद्रकांत त्याच्याकडे पाहायला लागतात. काही न बोलता राजा डायरेक्ट अवनीजवळ जातो. अवनी खूप रडत असते. राजा बघ ना माझे सर्टिफिकेट, बघ ना राजा माझे माझे सर्टिफिकेट जाळलेत ह्यांनी. तो ते सर्टिफिकेट जाळातून त्या काढायचा प्रयत्न करत असतात. महेश बाजूला झालेला असतो.
राजाला खूप राग आलेला असतो, पण तो अवनीला सांभाळत असतो. अवनी त्या जाळात हात घालून ते सर्टिफिकेट बाहेर काढत असते. राजा तिचा हात बाजूला घेतो, म्हणतो, "नका नका करू मॅडम असं." बाकी सगळ्यांनाही त्रास होत असतो अवनीचे सर्टिफिकेट असे जाळल्यामुळे. पण राजा अवनीला मदत करतो, आधार देतोय, याचं चंद्रकांतला जास्तच वाईट वाटत असतं. महेश आणि संगीता देखील त्यांच्याकडे क्रूरतेने पाहत असतात. महेश म्हणत सॉरी राजा म्हणत असतो अवनीला, "मॅडम चला, चला इथून तुम्ही. आपण काहीतरी करू, तुम्ही चला इथून." चंद्रकांत खूप रागाने पाहत असतात. त्यांना अवनीला घरातून बाहेर सोडायचं नसतं, पण आता तो पर्याय त्यांच्याकडे राहिलेलाच नसतो. अवनीचे सर्टिफिकेट तिच्या समोर जाळल्यामुळं ती ती मनातून खूप दुखावलेली असते. राजा मग तिला घेऊन जात असतो. तो त्या चंद्रकांत, संगीता आणि महेशकडे खूप रागाने बघत असतो. तुम्ही जे केलंय ते खूप चुकीचं केलंय असं त्याच्या डोळ्यातून त्याला सांगायचं असतं. महेश अवनीला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो, पण राजा तिला थांबवतो आणि अवनीला बाहेर घेऊन येत असतो. अवनी खूप रडत असते. राजा धन्या देखील बाहेरच थांबलेला असतो. तो म्हणत असतो, मॅडम, अहो वहिनी रडू नका, नका ना रडू तुम्ही प्लीज." राजा म्हणत असतो, "चला, चला तुम्ही इथं परत तुम्ही कधीच यायचं नाहीये." ते दोघेही तिला आधार देत असतात. त्यांच्या मागे चंद्रकांत देखील बाहेर येतात आणि चंद्रकांत मोठ्याने ओरडून म्हणतात, "जा, ह्याच्याबरोबर जाणार असशील ना, तर तुझं आयुष्य स्वाहा. आणि जर तुझ्या स्वप्नांसाठी जाणार असशील तर तुझी सगळी स्वप्न स्वाहा." ते चंद्रकांतचा इगो हर्ट झालेला असतो, त्यामुळे ते बडबडत असतात. त्यांना याचीही जाणीव होत नसते की ती त्यांची मुलगी आहे. पुढे अवनी ही खूप रागाने त्यांना सुनावते. ती म्हणते, "तुम्हाला काय वाटलं हा बाबा? तुम्ही ही सगळी सर्टिफिकेट जाळून तुम्ही माझ्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय? असं नाही आहे बाबा. तुम्ही तुमच्या मुलगीला अजून नीट ओळखलेलंच नाही आहे बाबा. तुम्ही ना फक्त माझे सर्टिफिकेट जाळू शकता हो, पण माझं नॉलेज नाही काही जाळू शकत तुम्ही. आणि आज मी तुम्हाला इथे वचन देते, मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. आणि हे फक्त मी तुम्हालाच सांगत नाही आहे बाबा. ज्यांना ज्यांना असं वाटतंय मुलीला शिकवून तिची फीस भरून आपण तिच्यावर उपकार केलेत, त्या सर्वांना हे उत्तर असेल माझं. आणि ज्या ज्या वडिलांना असं वाटतं की त्यांनी मुलीला शिकवल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मुलाशी त्यांनी लग्न करावं, त्यांना हे माझं उत्तर असेल. खूप घरांमध्ये मंडळी असं होत असतं की मुलींना फक्त शिकवायचं म्हणून शिकवलं जातं, पण जेव्हा त्यांच्या करिअरची वेळ येते, त्यांना कुठेही बाहेर जाऊन त्यांचं मत त्यांच्या करिअरला त्यांना वाट बघायची असते, पण तिथेही त्यांना त्यांचं मत लक्षात घेतलं जात नाही. जेव्हा त्यांना आधाराची, फॅमिलीच्या सपोर्टची गरज असते, तेव्हा खूपदा मुलींना असं फेस करावं लागतं की कुणाचाही आधार मिळत नाही. मग चंद्रकांत पुढे खूप चिडतात आणि म्हणतात, "बास, फार बोलली आहेस तू, निघ आता." अवनीने तिचा सगळा राग व्यक्त केलेला असतो आणि तो चंद्रकांतच्या इगोला टच झालेला असतो. अवनी म्हणते, "नाही बाबा, मी फक्त हे बोलत नाहीये. हे आहे ना मी करून दाखवणार आहे." ती खूप आत्मविश्वासाने बोलत असते. ती पुढे म्हणते, "तुम्ही आज माझं नाव टाकलंय ना? आता जोपर्यंत मी स्वतःची ओळख निर्माण करत नाही ना, तोपर्यंत मी तुमचं नाव लावणार नाही. आणि ज्या दिवशी मी स्वतःला सिद्ध करेन ना, त्या दिवशी मी सगळ्या जगाला सांगेन की मी चंद्रकांत देशमानेंची मुलगी आहे, ज्यांनी स्वतःच्या मुलीला जिवंतपणे मारलं." आणि मग अवनी पुढे रागाने तिथून निघून जाते. धन्याही तिच्या मागे मागे जातं. राजा मात्र तिथेच थांबतो. राजाही त्यांना 4 शब्द सुनावतो. तो म्हणतो, "आणि साहेब, पुन्हा यांना फसवून दारं खिडक्या लावून उलट बोलण्याचा विचार जरी केलात ना तुम्ही, तरी धनराज धोंडीराज दांगट नाव आहे आपलं. आमच्या घरच्या बाईचा अपमान आम्ही सहन करत नाही. स्वाहा 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 आम्हाला सुद्धा करता येतं, लक्षात ठेवा." राजाचे हे बोलणं ऐकून चंद्रकांत, महेश आणि अवनीची आई संगीताला देखील खूप राग आलेला असतो. राजा इतकं बोलून तिथून निघून जातो आणि आजचा एपिसोड इथेच संपवलेला आहे मंडळी. आजचा एपिसोड खरंच खूप छान धमाकेदार होता आणि येणारा पुढचा एपिसोड देखील खूप छान असणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहतोय की अवनी आणि राजा एके ठिकाणी थांबलेले असतात.
ते वटपूजेची पौर्णिमा चालू असते. अवनी म्हणत असते, आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी किती मन लावून ह्या मुली पूजा करतात. पूजेने खरंच ह्यांच्या इच्छा पूर्ण होत असतात का? असं असतं ना, तर मीही पूजा केली असती. पण आहे ना, माझ्या स्वप्नांच्या दीर्घायुष्यासाठी. राजा म्हणतो, तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत. अवनी म्हणते, प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा नवरा, समजूतदार नवरा मिळायला पाहिजे. आणि जर असा नवरा मिळत असेल, तर हे व्रत करायला 7 जन्म काहीच हरकत नाही आहे ना? पुढील भागामध्ये अवनी वटपूजेची पूजा करताना दाखवलेली आहे. आता हे खरं आहे की राजाचं स्वप्न आहे, हे पाहूया आता पुढील भागामध्येच. आपल्या चॅनलला प्लीज मंडळी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुढील भागामध्ये बघूया अवनीचा खूप सुंदर असा लूक आणि अवनी करत असलेली वटपूजेची पूजा. बाय.